पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरलेलं उजनी धरणाची पातळी झपाट्याने वाढलेली आहे। भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यानं 84 तासात उजनी धरणात तब्बल 22.55 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालाय। तर उजनी धरण 100% भरण्यासाठी आणखी 31 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। आपण पाहूयात। सोलापूर नगर आणि पुणे जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेलं उजनी धरण हे 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास मायनसमधून प्लसमध्ये आलं। उजनी धरण आता प्लसमध्ये येऊन 84 तासाचा कालावधी झालाय आणि या 84 तासात उजनी धरणात 22.5 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे। उजनीत सध्या 86.21 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा असून उजनी धरण हे 42% इतके प्लसमध्ये आलंय। तर उजनी धरण 100% भरण्यासाठी आणखी 31 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे। या जुलै महिन्यात 1 जुलैपासून 29 जुलैपर्यंत उजनी धरणात 29 दिवसात 42.5 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालाय। भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यानं उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढतीये। आजच्या 29 जुलैच्या सायंकाळच्या 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून 21,322 क्युसेक इतका विसर्ग येतोय। उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसीची आहे। ज्यावेळी उजनी धरण 100% क्षमतेनं भरतं त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा मावतो। त्यापैकी 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो, तर उर्वरित 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो। सध्या उजनी धरण हे 42% प्लसमध्ये आलेलं आहे। दौंड बंधाऱ्यातून जर अशीच आवक सुरू राहिली आणि भीमा खोऱ्यात जर असाच पाऊस राहिला तर लवकरच उजनी धरण हे 100 पार करेल। देवा राखुंडे, NDTV मराठी, उजनी, इंदापूर।